नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। आज आपण चर्चा करणार आहोत स्प्रे कसा करायचा। स्प्रे करताना कुठल्या कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत। आपण बरेच लोक आज मला शेतकरी भेटतात, म्हणतात मॅडम आम्ही इतकं महागाचं औषध आणलंय पण आपल्याला रिझल्टच नाही मिळाले। रिझल्ट का मिळत नाही त्याच्या पाठीमागचं कारण मी बघितलंय की स्प्रे पॅटर्न, स्प्रे प्रॉपर जर नाही झाला तर आपल्याला रिझल्ट मिळणार नाहीत। म्हणजे जसं बघा, मी ऑलवेज म्हणते की जखम होती, आपल्याला घोट्याला जखम झाली आणि आपण गुडघ्याला जर औषध लावत असेल तर आपल्याला रिझल्ट कसे मिळतील। आणि प्रत्येक कीड असू दे, रोग असू दे, हे लपून बसलेले असतात कुठेतरी। मग ते लपून बसले, त्यांना शोधून आपल्याला तिथं मारावं लागणार आहे। त्याचा टायमिंग पण फार इम्पॉर्टंट आहे। तर स्प्रे करताना ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेणं फार इम्पॉर्टंट आहे। म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द आपला पंप जो आहे तो पंप आपण कसा स्वच्छ केला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये किती लिटर पाणी घेतलंय, जेवढं आपण औषध सांगितलंय, जो डोस आहे 2 ml प्रति लिटर, मग आपण तेवढंच औषध टाकलेलं आहे का। त्याचबरोबर औषध टाकायच्या अगोदर आपण आपल्या पाण्याचा पीएच चेक केला का। जर आपल्या पाण्याचा पीएच जर 6.5 ते 7च्या दरम्यान नसेल तर तुम्ही कुठलेही औषध मारताय तर तेव्हा मारताना त्याला तुम्हाला 100% रिझल्ट येणारच नाहीये। रिझल्ट तुम्हाला तो 50% किंवा 60% येईल, कारण की तुमचं औषध त्या पाण्यामध्ये मिसळणार आहे का। जर तुमचं औषध जर प्रॉपर त्या पाण्यामध्ये मिसळलं नाही तर तुम्हाला रिझल्ट कसे मिळतील। ह्या सगळ्या गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात आपल्याला रिझल्ट येण्यासाठी। आपण पैसा घालवतोय पण तो पैसा प्रॉपर वेनी गेलाय का हे पण आता चेक करणं फार इम्पॉर्टंट आहे। नाहीतर शेती आपल्याला परवडणार नाही। जर आपण अशा चुकीच्या प्रॅक्टिसेस जर करत राहिलो, तुम्ही लाख रुपये जरी घालवले तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाहीत। जसं तुम्हाला जर समजा प्रॉपर आपण म्हणतो की नाही मी ट्रीटमेंट घेतोय ह्या डॉक्टरांकडे, त्या डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत असताना तो डॉक्टर सांगतोय तसं आपण करतोय का, नाही करत। त्या डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला की 3 वेळा गोळ्या घ्यायच्यात, आपण गोळी एकच वेळा घेतोय, आपल्याला रिझल्ट कसे मिळतील। त्या डॉक्टरांनी सांगितले की गोळी तुम्हाला पाण्यात मिक्स करून घ्यायची आहे, आपण नाही घेतोय तशी, आपल्याला रिझल्ट मिळणार नाहीत। तर रिझल्ट मिळण्यासाठी आपल्याला प्रॉपर वेनी जाणं फार इम्पॉर्टंट आहे। आता प्रॉपर वे जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा जेव्हा आपण स्प्रेसाठी सोल्युशन तयार करतोय तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला स्प्रे पंप प्रॉपर वॉश झालेला आहे का। पहिल्यांदा आपण तो विडीसाईडसाठी वापरलाय किंवा दुसऱ्या कुठल्या एखाद्या केमिकलसाठी वापरलेला असतो तर तो प्रॉपर स्वच्छ करून घ्यायचा। तो स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याच्या पाईपमधून पाणी पण काढून टाकायचं। पाण्याचा पीएच चेक करायचा। पाण्याचा पीएच चेक केल्यानंतर त्याच्यामध्ये औषध टाकायचं, व्यवस्थित काठीने ढवळायचं, मग नंतर परत पंपामध्ये औषध वतायचं आणि पंप प्रॉपर जो काही 15 लिटरचा आहे, 20 लिटरचा आहे, तोपर्यंत तसा तो पंप भरून घ्यायचा। पंप भरून घेतल्यानंतर नोझलमधून पहिलं पाणी थोडं काढून टाकायचं, पंपाचा प्रेशर चेक करायचा, त्याचं फाईन स्प्रे येतोय का तो पहिल्यांदा प्रॉपर चेक करायचा आणि मग नंतर स्प्रेला सुरुवात करायची। आता फॉर एक्झाम्पल जर समजा आपण मिरचीमध्ये आपण स्प्रे घेतोय, आता मला सांगा जो मिरचीमध्ये थ्रिप्स येतो तो थ्रिप्स आपला कुठे लपून बसलेला असतो, फुलांमध्ये, बरोबर। थ्रिप्स हा पानांच्या खालच्या बाजूला पण तो लपून बसलेला असतो, तिथून तो खाण्याचं काम करत असतो। म्हणजे कुठल्याही किडीची जर लपून बसण्याची जी काही त्याची हॅबिट आहे ती हॅबिट कुठे, एकतर फुलांमध्ये किंवा पानांच्या खालच्या बाजूला। मग आपला स्प्रे कुठे गेला पाहिजे, बरोबर त्या फुलांमध्ये। आता जर बघितलं तर मिरचीची फुलं असू दे, कुठल्याही झाडांची फुलं जी असतात ती अशी असतात, बरोबर आहे। मग आपला स्प्रे घेताना आपला स्प्रे कसा गेला पाहिजे, त्या फुलाच्या आतमध्ये गेला पाहिजे। आपण जर नेहमी बघितलं तर बघा आपल्या घराला भिंतीला ना कलर देताना तो पेंटर ब्रश असा चालवतो, बरोबर। आणि आपण स्प्रे घेताना आपण आपला हात असा चालवतो, अतिशय चुकीची पद्धत आहे ही। जसं मी तुम्हाला सांगितलं फुलं अशी आहेत, पानं सगळी अशी आहेत आपली, बरोबर आहे। फुलांमध्ये असं इथं आतमध्ये गेला पाहिजे स्प्रे आणि पानं अशी आहेत म्हटल्यानंतर पानांची खालच्या बाजूला आपला काय झालेला आहे, थ्रिप्स असू दे किंवा कुठली पांढरी माशी असू दे, मावा असू दे, खालच्या बाजूला लपून बसलाय। मग कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे का, हा नाही येणार आहे। हा जर कॉन्टॅक्टमध्ये नाही आला तर मरणार कसा आहे। आणि मॅक्झिमम जी आपण औषधं वापरतोय आत्ता ती आपण औषधं कॉन्टॅक्टमधली किंवा सिस्टमिकमधली असतात। आता कॉन्टॅक्टमधली जर औषधं असली तर कॉन्टॅक्टमध्ये आलं तर मरणार आहे, नाहीतर नाही मरणार। सिस्टमिकमधली औषधं तुम्हाला लगेच रिझल्ट नाही दाखवणार, ते पानांच्या सिस्टीममध्ये जाणार, मग नंतर जेव्हा ते रस शोषणार ती कीड त्यावेळेस ती मग मरणार।
सो दॅट काइंड ऑफ द ही लाईफ सायकल आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल, आपल्याला स्प्रे पॅटर्न आपल्याला बदलायचा आहे. स्प्रे पॅटर्न हा आपला जसा भिंतीला कलर देतो तशा टाईपमध्ये जेव्हा तुम्ही स्प्रे घेताल खालून शेंड्यापासून ती खालपर्यंत, त्याच्याने फायदा काय होतो, मातीमध्ये तुषार गेल्यामुळं मातीमध्ये जे सुप्त अवस्थेमध्ये कीड किंवा रोग बसलेले असतात तिथेच त्याला कंट्रोल मिळतो. मग तो नंतर फेवरेबल कंडिशन्समध्ये उडून आपल्या झाडावरती येत नाही. जर तुम्ही बघितलं असेल तर मिरचीमध्ये किंवा कुठल्याही पिकामध्ये पावडरी हा पहिल्यांदा खालून वरती येतो बघा. काय येतो खाली पहिल्यांदा, कारण की खाली मातीमध्ये जे असलेले त्याचे स्पोर्स असतात ते पटकन त्याच्यावरती अटॅक करतात झाडांना, आणि अटॅक केल्यामुळं झाडांची पानं तिथं पहिल्यांदा इन्फेक्ट होतात, कारण की तिथं ह्युमिडिटी पण तेवढीच मेंटेन झालेली असते. त्यामुळे पावडरी बघा किंवा करपा असा बघा खालून वरती यायला लागला असतो. त्याचं कारण हे, त्यामुळं स्प्रे घेताना असा स्प्रे घ्या, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स खूप चांगले मिळतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.